गाईज तर आम्ही आज आलोय शिरपूर गार्डनला. आमच्या शिरपूरमध्ये जर तुम्ही आला असेल तर हा गार्डन बघितल्याशिवाय जायचे नाही, कारण तुम्ही असं गार्डन कुठे बघितलं नसेल. तुम्हाला मी दाखवणार सगळीकडे. आज आम्ही आलोय गार्डन एक्सप्लोरला, तर तुम्ही व्हिडिओमध्ये बनवून राहा, तुम्हाला दाखवतो आम्ही. गाईज इकडे बघा, इकडे भुलभुलाई आहे. तुम्ही इकडे भेटू शकता असं आणि त्याकडे निघू शकता. इकडे बायपास बी जाऊ शकता. मधून जर गेलं ना तर चांगलं वाटतं, एकदम असं फिरायला एकदम मन मोकळं वाटतं. गाईज या भुलभुलैयामध्ये तुम्ही एन्जॉय करू शकता, लपाछपी खेळू शकता. तर कधी भुलभुलैयाचा आनंद लुटता लपाछपी तुम्ही खेळू शकता. गाईज तर तुम्ही जर कधी येणार तर इकडे बिंदास खेळा. आपल्या गार्डन मध्ये यायचं, शिरपूरचे गार्डन तुम्हाला दाखवतो. आज पूर्ण एक्सप्लोरेशन करतो आम्ही. आज व्हिडिओ मध्ये बनवून राहतो मी. गाईज इकडे हा पहिला ना गेम झोन होता, तो आता बंद झालेला आहे. त्याला मला निदान तरी 10-1 वर्ष होऊन गेले, आता बंद होऊन गेलेले ते. नाहीतर खूप सारी खेळणी होते ते, म्हणजे त्याच्यात बी तर खेळायला बेकार मध्ये यायची. तर लहानपणी इकडे यायचं काय रे, पण आता बंद झाले होते म्हणून आता जाता येत नाहीये, कारण की ते बंद झालंय. बंद झालंय. मजेदार गार्डन आहे आपला, तुम्हाला आज दाखवणार आहे आपण. हे बघा सनसेट पॉइंट काय खतरनाक दिसतो इकडून. इमानदार त्याला बघत राहतो मी तुम्हाला. हे बघा गॅम झोन आलाय आता इकडं, तुम्ही बघू शकता. पूर्णपणे इकडं गॅम झोन आहे आपले इथं पूर्ण. तर काय म्हणतो निल्या? आम्ही एक टायमाला आलो होतो, आम्ही 2 आम्ही होतो आणि 2 कोणतरी होतो तिकडे. आम्ही बेकार एन्जॉय केलं सर. त्याच्यात बसलो होतो, सगळीकडे फिरलोय आम्ही. बसलो होतो. जेव्हा पण आम्हाला वाटतं ना की आज आम्ही बोर झालेलो आहे, तर आम्ही डायरेक्ट गार्डनला येतो, कारण आमच्या गार्डन चीन मारा आहे. आता हे बघा असं गेमिंग झोन आहे आपल्या गार्डन मध्ये. तुम्ही बघू शकता, असं एक्सप्लोर करू शकता तुम्ही. खूप काही अशा गोष्टी आहे. आमच्या शिवपूरमध्ये 3 डेटके माहिती का? 1 2 3 3 डेटके 3. लांब पडण्यासाठी खूप चांगले. हा बघा मोठे लोक तर लांब पडणं बसवा तुम्ही मध्ये. हा लोकांनी फक्त गांधीचे आधी बसलो तर पहिले मजा येते बेकार. 50 दुसरं येते काय काही. म्हणून लांब पडणं बसा तुम्ही. नका बसा आता, कारण तुम्ही मोठे झाले. मोठ्यांना लोकांनी गांधीचे बंदर बघितले असेल, आज अमरीश भाईचे पेढे पळून गेले. हे बघा. चला तर तुम्हाला दुसरा पॉईंट दाखवतोय आम्ही. आता लगेच जातोय आम्ही पुढे. बगी रेसिंगला जायचंय आपल्याला. आता तुम्हाला दाखवतो मी. बघा व्ह्यू बघा, एक नंबर व्ह्यू. आता बगी रेसिंग दाखवणार आहे तुम्हाला. आम्ही आलोय 3 जण, आम्ही फुल एन्जॉय करतोय आज आणि तुम्हाला दाखवतो आम्ही. बघा स्पेशल आपल्या शिवपूरकरांसाठी रॉकेट बनवून ठेवलेलं आहे. हा स्पेशल. हे बघा गाईज बगी रेसिंग तुम्हाला एकदा हाडो हम भी भगाएंगे. आमचे बजेट नाही. चालणार रे ओ भाई, चल ना. गाईज आम्ही आता बगी रेसिंग करणार आहे, तुम्हाला दाखवतो आम्ही. ओ निल्या आपला बगी रेसिंगचा व्हिडिओ काढते बरं का. हाँ भाई 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 मैं अभी जाऊंगा, बग्गी चलाऊंगा, मेरी स्पीड देखना कितना है. काय जशी मजा येते ना. तुम्ही फक्त 50 रुपयामध्ये एक्सप्लोर करू शकता तुम्ही. तर तुम्ही बिंदास या आणि मजा मारून जावा इकडं. आपला निल्या भाई गेलाय, आता बघू शकता तुम्ही. आता बगी रेसिंग कसं करणार आहे बघू शकता तुम्ही. आपला रेसर येतो. गाईज तर बघा आमची बग्गी रायडिंग वगैरे झाली. तर आम्ही चाललो आता आपल्या आम्ही आता बोट रायडिंग जुन्या गार्डनला जातो गाईज आम्ही. आणि बघा तुम्ही गार्डनमध्ये आले आणि तुम्हाला जर भूक लागली ना, तर शीतल पाव भाजी व चायनीज सगळ्यात फेमस आहे. बघू शकता तुम्ही. इकडे मस्तपैकी जेवण करायला, खायला सगळं उपलब्ध आहे इकडं. हा तुम्ही, आम्ही तर फॅमिली येतो ना, आम्ही सगळी फॅमिली आम्ही इकडंच खातो. तर ठीक आहे, तुम्ही बी या शिवपूर गार्डनमध्ये आणि हां खाऊ शकता तुम्ही एकदम पोटभर. तसं खायला तर कोणी आपल्याला थांबत नाही. तर आता आम्ही जुन्या गार्डनमध्ये जातोय. आणि काही हे बघा तुम्हाला खरं सांगतोय, तुम्ही जर आला ना स्टार्टिंगलाच भुलभुलैया लागेल तुम्हाला. तर हां या तुम्ही भुलभुलैयामध्ये एन्जॉय करा मस्तपैकी. ठीक आहे गाईज, व्हिडिओमध्ये राहा तुम्ही, कंटिन्यू जुळत राहा आणि अजून पुढे जाऊन दाखवतो बरं. तर गाईज बघा आपला हा सेकंड दुसऱ्या गार्डनमध्ये चाललोय आम्ही. बाजूमधलेच एकच आहे, फक्त पार्ट केलेलं आहे वेगवेगळं, रस्ता वेगळा आहे. आम्ही चाललेलो आहे बघा, तुम्हाला दाखवतो आम्ही. बनवून राहा इकडं तुमचा फाटा फुटेल, तो सरळ गेला तर नव्यात जाणार.
आणि तिकडनं फिरून आल्यावर या साईडला टर्न घ्या, राईट साईडला. तुम्ही जुन्या गार्डनमध्ये येणार guys. हा हे बघू चला शकता पुढे जाऊन दाखवतो अजून तुम्हाला सीन. पुढची सीन. विके काय म्हणतो? बाबा जिंदाबाद बोलतो. विक्याचं चिलच भाई, आम्ही राहिलोय विक्याचं चिल. गाईस काय नाही, एकदम चिल राहा खरं. लोक काय सांगताय काय बघताय त्यांच्याकडे अजिबात लक्ष नका द्या. आपला फोकस फक्त व्हिडिओवरती, कारण की आपण सुरुवात केलेलो आहे आणि चांगली सुरुवात केलेलो आहे गाईस. तर लोकांचं म्हणजे मनात नका घ्या की हे काय बोलते ते काय बोलते, कोणीच काही बोलणार नाही. बोलेल तरी ते त्यांचं बोलू दे त्यांना. आपलं ब्लॉग करायचं एका जागेवरती राहू. आम्ही तुम्हाला असं दाखवतो राहू. आमच्या जयपूर मधलं सर्वात फेमस गार्डन आहे. तर तुम्ही हा आमच्या जिल्ह्यात सुद्धा नाहीये असं गार्डन आपल्या तालुक्यात अवेलेबल करून दिलेलं आहे. बरोबर. तुम्ही बघू शकता इथं आम्ही तुम्हाला दाखवतो. बघू शकता तुम्ही काहीच तिला दाखवत चल रे के. गाईस आता बघा आपण पोहोचलेलो बोटिंग पॉइंट वरती ना. हा. फिश वगैरे दाखवतो तुम्हाला गाईस. बघा तुम्ही त्यांना पाव टाकायचं गाईस आल्यावर. हा, पाव घ्या, तुम्हाला- मस्तपैकी पाव हा पहिली गोष्ट म्हणजे आपले फिशेस दाखवतोय भाई यांना. भाई हे बघा आपलं एक हॉटेल आहे इथं. तुम्ही कुठेही जा गार्डन मध्ये सगळं भेटेल, तर बाहेरून काय आणायची गरज नाही. कारण की सगळं अवेलेबल आहे. तिकडे बघा ट्रेन, तुम्हाला ट्रेन ट्रेन चालू झालेली आहे. लहान पोरांसाठी मिनी ट्रेन चालू झालेली आहे. हा भाई कसं आहे सांगून दे. काय म्हणतो भाई सांग. ये अपना ब्लॉगिंग विथ राम. विथ राम. हा आपला युट्यूबला आयडी आहे, तुला दाखवू शकतो. कर दो ना. हा घे ना, ओपन कर ना. तर आपल्याला एक मित्र भेटला आहे, तो सांगतोय सबस्क्राईब करायला. धीरे धीरे ना. तर तुम्हाला दाखवतो आम्ही. पहला ब्लॉग है कि कितना है? हाँ ये पहला ब्लॉग है. नहीं मतलब पहले अभी 2-4 दिन पहले बनाया था. ये दूसरा ब्लॉग है. अभी मतलब अभी स्टार्टिंग किया है धीरे धीरे. पाहू शकता तुम्ही. लोकांची चिल बघा गाईज आपल्या गार्डन मध्ये. आणि तुम्हाला दाखवू इच्छितो मी. तुम्ही एक ट्रेन चालली, एक ते इकडे थांबलेली आहे आणि दुसरी ती चालली. गाईज जाती झूम तर होत नाही कारण की ते त्याचे 4K मध्ये सेटिंग लावलेली मी त्याच्यामुळे. अच्छा 4K मध्ये जास्ती झुमिंग नाही आहे. काही हरकत नाही, आपल्याला ट्रेन इकडे येणारच आहे तेव्हा दाखवून देईल मी तुम्हाला. ठीक आहे गाईज. चला फिशेस दाखवतो यांना. ते तुम्हाला आता फिशेस बघू शकता गाईज. आम्ही तुम्हाला फिशेस दाखवतो. घेर भी क्या टाक रे पाव टाक. गाइस वैसे फिश आते नहीं, इनको ना बुलाना पड़ता है. हे बघा गाईज. ए अभी पल करेंगे. अभी 2 मिनट पहले कोई बघा. अभी देख सकते हो. ए बघा गाईज. हा तलाव भरलेला आहे फिशेस मध्ये. हे बघा बोट रायडिंग वगैरे चालू आहे आपल्या गार्डन मध्ये. बघू शकता एंडिंगचा हा व्ह्यू आहे आपला. हे बघा लोक रेस्ट करताय सगळीकडे. गाइस बघा तुम्ही आल्यावर ना इकडं बोट ड्रायव्हिंग करू शकता. जास्त तिकीट नाही, फक्त 100 रुपये. हा जास्त तर नाही आहे, कारण की 100 रुपये आपली पूर्ण फॅमिली बसून मस्तपैकी तलावात एन्जॉय करू शकता. मग ठीक आहे 100 रुपये इतकं आपल्यासाठी जास्त तर नाही आहे. जास्त बी असेल पण एकदा एन्जॉय करायला इतकं काही हरकत नाही आपल्याला. 100 रुपये इतकं करू शकता आपण तेवढं तरी. मी हा किड्स प्लेइंग झोन आहे, तिथं सगळे लोक आलेले मोठे पण सगळे चालतं इथं. काय म्हणणं या तुम्ही बी या, लहान पोरांना बी आणा, लहान पोरांना म्हणजे पोरांना या इकडे आणा, खेळवा. कारण की गाईस ही जिंदगी परत येणार नाहीये. लहान पोरांना खरं सांगितलं तर त्यांना खेळवा. एन्जॉयमेंट इतका एन्जॉयमेंट आहे त्यांना, कारण की त्यांची लाईफ परत येणार नाही गाईस. ते जेव्हा मोठे होतील तेव्हा नोटीस करतील की आम्ही लहानपणी बेकार एन्जॉयमेंट केला. एवढं तरी त्यांच्या म्हणजे पाहिजे की हा भाऊ आमची जिंदगी काहीतरी होती. म्हणजे आपलं लहानपणीपासूनचा हा गार्डन आहे. लहानपणी बेकार केलेलं आहे गार्डन मध्ये डायरेक्ट. आमचा हा चाइल्डहुड गार्डन आहे, त्याच्यामुळे आम्हाला इथं येऊन बसायला चांगलं आवडतं म्हणून आम्ही येत राहतो रोज रोज. बिलकुल. लाईट चालू झालेले गार्डन मध्ये. इव्हनिंग लाईट्स बघू शकता तुम्ही काय असा व्ह्यू आहे. आम्ही आता वरती आलोय पुलावर आणि पुलावर व्ह्यू तुम्हाला दाखवतो आम्ही सगळ्या गार्डनचा. तर आता बघू शकता तुम्ही गार्डन मध्ये व्ह्यू. हे बघा इव्हनिंग लाईट चालू झाल्यानंतरचा व्ह्यू बघा तुम्ही. असं वाटतंय गार्डन एकदम. इव्हनिंगला यायचं मस्तपैकी. इव्हनिंगला सनसेटचं एन्जॉय करा आणि नंतर लाईटिंगचं एन्जॉयमेंट घ्या मस्तपैकी.
मैं पावा टिल्लू सबने का आशिक है ये सबने का आशिक है ये सबनम का आशिक है। आशिक को भी लेके आ गए हम। मत कूद मत कूद मत कूद मत 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 घर वाले क्या बोलेंगे मेरे से ऐसा आ नहीं जा रहा, बहुत हो गया है, नहीं इसके बिना नहीं रह सकता। चालला आहे वरती वीकेंड निले आता जाऊ राहिले खेळायला घुसरगुंडी। बाई गांड दुखायला लागते रे हो।